नमस्कार. आज आपण करणार आहोत इंडक्शन कुकरमध्ये होणारा मसूर भात, झटकीपट होणारा. ही रेसिपी खूपच सोपी आहे आणि रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणासाठी एकदम छान मेनू आहे. त्यासाठी लागणारे आपल्याला 1 वाटी तांदूळ, मसूर थोडी अर्धा वाटी, तेल, लागेल तेवढं पाणी, 1 कांदा, 1 छोटं टोमॅटो. नंतर आपण आलं लसूणची पेस्ट वाटून घेतली आहे ती, आलं लसूण आणि खोबरं त्याची पेस्ट, हिंग, मोहरी, हळद, मीठ, घरातलाच मसाला आहे, तुमच्याकडे जो असेल तो घाला किंवा कांदा लसूण मसाला वापरला तरी चालेल. नंतर धनेपूड, कढीपत्ता, 1 छोटा दालचिनीचा तुकडा, 1 लवंग आणि 2-3 काळी मिरी. असं आपल्याला एवढं सगळं लागणार आहे. आता आपण तांदूळ धुवून घेतलेत आणि 10 मिनटं ठेवले होते. आपण मसूर पण धुवून घेतली आणि 10 मिनटं ठेवली होती. आपण आता इंडक्शन चालू करूयात. टेम्परेचर आपण साधारण 900 ते 700मध्ये ठेवायचं गरम होईपर्यंत. आणि फ्लॅट सरफेसवालेच भांडी वापरायचे इंडक्शनला. आता हा माझा फ्लॅट सरफेसचा स्टीलचा कुकर आहे. तो गरम झाला, इंडक्शनवर पटकन गरम होतं. तर मी ह्याचं 700 टेम्परेचर ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. कुकर गरम झाला आहे. आता मी टेम्परेचर परत कमी करते. 350 ठेवलं. आपण त्याच्यामध्ये तेल घालूया. थोडं तेल घातलं आपण. तेल टाकलं आपण. आता आपण त्याच्यात मोहरी टाकू. आता आपण त्याच्यामध्ये कांदा चिरून घेतला, तो 1 कांदा आणि टोमॅटोचं घालूया. थोडं परतून घेऊ. एकदम आपल्याला ब्राऊन नाही करायचं, खूप ट्रान्सपरंट झालं. ट्रान्सपरंट होत आला त्याच्यामध्ये आपण एक खोबरं लसूणची पेस्ट टाकून घेऊ. थोडीशीच परतायची. थोडी परतली की आपण त्याच्यामध्ये हळद टाकूया, कढीपत्ता. आणि त्याच्यातच आपण आता मसूर भिजवलेलं तांदूळ. आता मी इथं तेल टाकलं आहे, तुम्ही फोडणीसाठी तूपही वापरू शकता. मी नंतर वरून तूप टाकणार आहे. ते आपण तांदूळ टाकले त्याच्यामध्ये. आता आपण सगळे परतून घेऊया. 3-4 मिनटं परतायचं चांगलं. मी इथे इंद्रायणी तांदूळ वापरला आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा तांदूळ वापरू शकता. इंद्रायणीचा मसाले भात वगैरे मसूर भात खूप सुंदर लागतो. चांगलं परतून घ्यायचं 3-4 मिनटं. आत्ताच भाताचा मस्त वास सुटला. भात परत आला की त्याच्यामध्ये आपण ही धण्याची पूड टाकूयात आणि आपल्याकडचा घरातला जो मसाला आहे तो टाकायचा, जो तुमच्याकडे आहे अवेलेबल तो टाकायचा आणि परत परतून घ्यायचं 1-2 मिनटं. छान परतून घेऊया. परतूयात मस्तपैकी. आता चांगले तांदूळ परतलेत आपले. तर मी 1 वाटा तांदूळ घेतला होता, म्हणून मी साधारण 2 वाट्या पाणी घेतलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता. आणि परत पाणी घातलं. पाणी घालून घेतलं.
आता मीठ टाकूयात आपण चवीप्रमाणे त्याच्यामध्ये. ते मी मीठ टाकलं आहे. आत्ता माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे अवेलेबल, तर मी नाही टाकलेली. तुम्ही कोथिंबीर पण याच्यामध्ये ॲड करू शकता, नाही तर तुम्ही शेवटी पण टाकू शकता. आता मी कुकरचं झाकण लावणार आहे. झाकण लावूयात कुकरचं आणि ह्याची एक शिट्टी काढायची आपल्याला, फक्त एक शिट्टी. एक शिट्टी झालेली आहे कुकरची एक शिट्टी झाली आहे आणि आपण तो 10 मिनटं ठेवला होता गार व्हायला. तो गार झाला की आपण आता त्याचं झाकण काढलं आहे. झाकण काढलं आहे. आता आपण मसूर भात सर्विंग प्लेटमध्ये काढूयात. हे बघा किती छान तयार झालं. आपण त्याच्यावर तूप टाकू. तूप घालू. पुदिन्याचं पान ठेवलं आहे. किती सुंदर दिसतं आणि खायला पण एकदम चवदार चविष्ट लागतो. झटकीपट होतो. नक्की करून बघा तुम्ही. मस्त असा लसूण भात. खूपच छान झाला आहे मसूर भात. तुम्ही नक्की करून बघा. खूप छान लागतो आणि झटकीपट होतो. इंडक्शनवर होतो, साध्या आपल्या गॅसवर पण होतो. नक्की करून बघा. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.